राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेच्या कर्मचाऱ्यांचं गेल्या अनेक दिवसापासून धरणे आंदोलन जे सुरू होतं, आज या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी जे आहे ते लॉंग मार्च मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढलेला आपण पाहू शकतो की राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या या संपूर्ण जे कर्मचारी आहे नियमित शासन सेवेत समायोजन करावं, बदली धोरण, वेतनवाढ, आरोग्य व अपघात विमा इतर मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन जे ते सुरू केलं होतं। आणि त्यानंतर जर पाहिलं तर आज लॉंग मार्च जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालय त्यासोबतच जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी या कर्मचाऱ्यांकडून जे आहे ते आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। काही कर्मचारी बांधव अनोख्या पद्धतीने या आंदोलनात जे आहेत ते सहभागी झाले आहेत। गजनी महाराष्ट्र शासन निर्णय 14 मार्च 2024चा विसर सरकारला पडलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। तुम्ही काय नेमक्या मागण्या या ठिकाणी करताय? दिनांक 14 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार एकूण पदांच्या 30% समायोजन करण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे। पण मागील 18 महिन्यापासून आम्ही सगळे बघतोय की शासन आणि प्रशासन दोन्ही आम्हाला जुळवण्याचा प्रयत्न करत आहे। शासन प्रशासनावर गोष्ट सोडत आहे, प्रशासन गोष्ट शासनावर सोडत आहे। हे त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आणि लढा तीव्र करण्यासाठी हे आंदोलन आम्ही छेडलेलं आहे। हल्लाबोल मोर्चा जो आहे तो या ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी काढलेला आहे आणि राज्य सरकारच्या समायोजनच्या जीआरच्या संदर्भानं कृती जी आहे ती सरकारकडून करण्यात यावी हीच मागणी जी आहे ती या आंदोलनाच्या दरम्यान कर्मचाऱ्यांकडून जी आहे ती करण्यात येत आहे। कॅमेरामॅन दीपक सह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।